लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत लाडेगाव येथील सद्गृहस्थ आहेत, बोके फॅमिलीतील आहे. दादा जयगुरु. जय गुरु. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव देवेंद्र राजाभाऊ बोके, मूळ गाव तुमचं लाडेगाव. लाडेगाव. तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा काय लागला हे सांगा. तुमच्या कुटुंबाची श्री संत लहानूजी महाराज संस्थान बद्दलची पार्श्वभूमी सांगा. म्हणजे आमचे, मला माहित नाही, मी होतो, आमचे आजी, हो आई, हो बाबा हो. हे नेहमी सांगायचे लावणी महाराजबद्दल. अच्छा. पण त्याची लावणी महाराज काही हयात नव्हती. हो तर मग मी जागती आईला विचारलं, हो. तर मला जो प्रसाद दिला माझ्या आईला, त्यानंतर मी झालो. असं काय? हो, असं आई मला सांगत हो, होती. आई सांगत होती. हा. तो कसा काय प्रसाद दिला बा, तो प्रसंग सांगा. तर ते आई तिथे गेली म्हणजे दर्शनाला. आई दर्शनाला गेली आणि पाया लागली महाराजच्या. हो महाराज पाहिजे फळ होतं म्हणे. हो. ते फळ म्हटलं म्हणे, हे घे कला, हो. खाऊन घे, खाऊन घे. तर इच्छा पूर्ण होऊन जाते. म्हणजे तुमच्या आईचं नाव कलावती. कलावती. असं काय? अशी आई सांगत होती. हो का? असं म्हटलं. असं म्हटलं म्हणजे महाराज ना. मग त्याच्यानंतर तुमचा जन्म झाला. त्याच्यानंतर महाराज वारले आणि माझा जन्म झाला 72 मध्ये. 72. 71 मध्ये महाराज वारले. हो, हा. रक्षाबंधनच्या दिवशी. हा, रक्षाबंधन. आणि लगेच मग 72 म्हणजे 5व्या महिन्यात, तुमचा 4थ्या महिन्यात माझा जन्म झाला. 4थ्या महिन्यात तुमचा जन्म. हा, माझा जन्म झाला. असं. अशी आई सांगत होती. हो. आणि तुमच्या फॅमिलीतल्या ज्या लक्ष्मीबाई बोके आहेत, हो, त्या कोण तुमच्या? त्या माझ्या आजी लागे, चुलत आजी. अच्छा. हा. त्यांच्याबद्दलच सांगा. तुम्ही जे काही ऐकलं आहे, तुमचा जन्म तर बाबाजीच्या नंतर, हा, माझ्या नंतर झाला. तुमचे वडील झालं, तुमची आई झालं, हो. यांनी सांगितलेली माहिती. आता त्या आजीबाची वार होतो हम्म. आणि 2000 ते तिथं देवस्थानलाच राहायच्या आजी. अच्छा. हो. आणि त्यानंतर त्या तिथंच वारल्या. त्याच तिथेच वारल्या का? टाकेलाच वारल्या त्या. आणि आता जे समाधी मंदिर आहे महाराजाचं, ते हा. शेत आहे का त्यांचं? हो, तेच शेत आहे. आता परफेक्ट शेत. माहित नाही त्या आता. अच्छा. तेच बोलते करून शेत आहे. हो हो, असं ऐकिवात आहे आमच्या की हा. आणि बोके आजीचं शेत तेच आहे बा, 2000 हा. रुपयात दिलेलं. 2000 रुपये दिले. आणि अजूनही तिथे संस्थानला त्यांचा जो पेंटिंग केलेला फोटो आहे, हो, तो आहे ना, लावला तो पहिला. लागलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं सुद्धा आहे. हो. आपण तुमच्या मुलाखतीमध्ये तो फोटो सुद्धा तिथे प्रकाशित करूच. तर असं योगदान तुमच्या त्या आजीचं आहे, आजीच आहे, लक्ष्मीबाई बोके आजी. लक्ष्मीबाई बोके. म्हणजे सुरुवातीचा जो काळ, पहिले त्या ताई, महाराजांची त्या काळामध्ये अतिशय विटंबना झाली हो. आणि त्या काळामध्ये एवढी मोठी देणगी देणं म्हणजे हे फार मोठं हो. महाराजांनी करून घेतलं असं म्हणून हो, त्याची ते भावना करून घेतलं. करून घेतलं. आणखी तुम्हाला माहिती असलेली तुमच्या कुटुंबातील आणखी माहिती सांगा. आमचे मग एक भुजंगराव बोके म्हणून होते. हो. आमचे आजो, त्यांना लेकरू बाय काहीच नव्हतं. बरं. त्यामुळे मग ते संस्थेत केले. हो. तिथं राहते दिवंजी वगैरे होती असं. अच्छा. हो. हो का? तो काळ मला माहित आहे, पण ह्या लक्ष्मीबाई आजीच्या काळात मी होतो नाही. हो, तुम्ही नव्हते. हा, त्यावेळेस नव्हतो. भुजंगरावजी बोके जे दिवाणजी म्हणून होते, हो. त्यांचा काळ तुम्हाला आठवतो? हो, त्यांचा काळ आठवतो. ते कुठे राहायचे मग? ते तिथं बाजूला ते चांडक म्हणून त्यांचं हे होतं हो. घर, त्या खोलीत त्यांनी दिली होती. आणि तिथे जे आता लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, हो. ते जागा बोलतात? हा, ते जागा, ते जागा हनुमानजीच्या मंदिराला लागून, लागून. अच्छा. तिथं त्या राहे आमची आजी, हा. आमचे ते आजोबा बाबू भुजंगराव बोके. असं का? हो. आणि सेवा करते. सेवा करे. बहुधा भुजंगरावजी बोकेच्या बाबतीत हांडेजीनं थोडीफार आपल्याला माहिती सांगितली. हो, आणि आता तिथं महाराजांच्या निर्वाणाच्या नंतर जे हनुवटीला हात लावून आहे हो. आणि टक्कल वगैरे केलेले लोक आहेत, त्याच्या त्या फोटोमध्ये ते भुजंगरावजी बोके आहे. आहे ना. हो, त्या फोटोमध्ये आहे. हो. तर असे ते भुजंगरावजी बोके यांनी सुद्धा महाराजांची भरपूर सेवा केली, भरपूर सेवा केली. दिवाणजी म्हणून काम. दिवाणजी मध्ये त्यांना मूलबाळ काही होतं नाही. अच्छा. लाडेगाव फक्त त्यांचं हे होतं घर. हो. एकनिष्ठ भावनेने सेवा केली. एकनिष्ठ भावाने त्यांनी सेवा केली. असं. तर तुम्ही आता लाडेगाव तुमचं लागूनच आहे, लाडेगावला तुमची शेती वगैरे आहे, हो. तर तुम्ही कोणत्या कोणत्या उत्सवाला तिथे येत असतात? आम्ही दोन्ही उत्सव, रक्षाबंधन आणि जन्मोत्सव आणि जे आता अशोकराव होते, हो. त्यात मग आम्ही गावातून गहू वगैरे असले वर्गणी हो करू हो. ही देवस्थानला. असं. आणि जे श्रमदान आहे ते हो. 2 दिवस अच्छा. आम्ही करतो, आमच्या गावचे मुलं वगैरे घेऊन. हो. हा. बरोबर.
म्हणजे ह्या मोठ्या उत्सवामध्ये तुम्ही सहकार्य करता. दोन्ही उत्सवामध्ये, बरोबर. पण तो कमी राहते, ह्या मोठा राहते. हो हो. हा. रक्षाबंधनचा थोडासा कमी राहते. तो रक्षाबंधन थोडा कमी. जन्मोत्सवाचा फार मोठा फार मोठ्या मोठा. प्रमाणात राहते. तर आता तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना मी सांगू इच्छितो की अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा ह्या तर योजना आहेच आहे. संस्थांच्या. त्याच पद्धतीनं अलीकडे एक श्री संत लहानोजी महाराज संस्थांचा स्वप्नपूर्ती प्रकल्प म्हणजे लहानू प्रसादालय, हो. त्याचा एक तळमजला आता पूर्णत्वास येत आहे. हो. या रक्षाबंधनला, नारळी पौर्णिमेला त्याचं अधिकृत असं सुरुवात होईल सुरू झाली. त्या दिवशी. आणि 3 मजली इमारत बांधण्याचा मानस संस्थांचा आहे. आहे. तर जे काही लोक आपलं चॅनल पाहत असतात हो. लहानू भक्त, त्या सर्व लहानू भक्तांना मी असं आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी, जसं आपण अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा या योजनांना भरपूर असा प्रतिसाद संस्थांना दिला आहे. दिला, खूप दिला. त्याच पद्धतीचं हे सुद्धा एक संस्थांचं कार्य आहे, हो. जेणेकरून दूर दूरून येणारे भक्त मंडळी आपण पाहतो माहिती? की एका एका खोलीमध्ये 10-10 लोकांना अक्षरशः असं कोंबून तिथं ठेवावं लागतं. हो. तर गैरसोय होऊ नये बा. आता वरचा मजला त्याच्यामध्ये एकूण 14 रूमा बांधणार आहे 14 रूम. संस्था, आणि मेडिटेशन हॉल आहे, म्हणजे प्रार्थना वगैरे, हो. ध्यान प्रार्थना. तर एक चांगल्या पद्धतीची सुखसुविधा तिथे आपल्या भागात होऊन जाईल भक्तांची. तर त्याकरता एक आपण सहकार्य करावं असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो. आणि तुम्ही जे काही थोडक्यात का होईना तुमच्या आजीचे अनुभव, तुमचा जन्म कसा झाला, हो. बाबाजीच्या प्रसादाचा तुमचा प्रसाद जन्म, होता. हे तुमच्या आईनं तुम्हाला सांगितलं. सांगा ना. आई तर वारली. तर जी माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहे. जय गुरु, जय जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.